काँग्रेसनं लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला. नागपुरातील प्रभाग 13 मध्ये ड मध्ये भाजप उमेदवाराचे सहकारी पत्रक वाटत असल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. रात्री उशिराच काँग्रेसनं दिया धोका असं पोस्टर वाटण्याचा सीसीटीव्ही काँग्रेस पक्षाकडून व्हायरल करण्यात येतोय. भाजपची लोक पोस्टरच्या आड पैसे वाटप असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजित झा यांनी केलाय. मात्र भाजपचे स्थानिक नेते अजय पाटील यांनी हे आरोप फेटाळले. जेव्हा हा रील बॉय अभिजित झा काँग्रेसचा प्रभाग 14चा कॅन्डिडेट आहे आणि जेव्हा पाहतोय की मी हारतोय तेव्हा हे फालतूच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. जर कुठे पैसे वाटले आहेत ताबडतोब पोलिसात तक्रार करावी त्यांनी आणि पोलीस कारवाई करतील. असं कुठे आमच्याकडून झालेलं नाही, कारण की प्रगती पाटील जी आमची बीजेपीची आमची कॅन्डिडेट आहे, माझी पत्नी आहे, ती 4थ्यांदा निवडणूक लढून राहिली आहे आणि जेवढे विकास कामं मान्य नितीन गडकरींच्या शहरात, देवेंद्रच्या शहरात झाले आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता कुठेही नाही आहे. बिलकुल आम्ही आज हे जे आरोप झाले आहे याची आम्ही सुद्धा रीतसर तक्रार करणार आहे की अशा खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा. दरम्यान नागपुरातील भाजपवरील पत्रक वाटपाच्या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. अभिजित झा चेक केलं पाहिजे की काँग्रेसने पत्र दिलंय, अधिकृत पत्र दिलंय निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. आणि पहिल्यापासून काँग्रेस विरोधात आहे ना. काँग्रेसचा एक जवळचा नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख होते, ते हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता. काँग्रेसच्या कित्येक लोकांना ऑफिशियल बाईट दिलाय की आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू. कितीतरी बाईट्स आहे. मान्य सुनील केदारची बाईट आहे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू.